साहित्यकल्पमध्ये आपलं स्वागत आहे. घेऊन आलीये अनकंडिशनल लव, प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अनकंडिशनल लव भाग 22. श्रावणी आणि क्षितिज एकमेकांना ओळखतात हे कळल्यापासून अवनी सतत त्याच विचारात होती. तिला उगाचच अस्वस्थ वाटत होतं. पण कितीही प्रयत्न केला तरी तिच्या मनातून काही ते जायला तयार नव्हतं. त्यात उद्या तिला पाहायला पाहुणे येणार होते. त्याचीच तयारी ती रात्रीची जेवणं आणि आवरून झाल्यावर करून ठेवत होती. ते आल्यावर घालायची साडी, मॅचिंग ब्लाऊज आणि सगळंच साहित्य तिनं व्यवस्थित काढून ठेवलं आणि तशीच विचारात बेडवर येऊन पडली. हे काय होतंय मला? मी किती ठरवलं तरी मन असं त्यांच्याकडे का ओढ घेतंय? त्यात उद्या ते स्थळ पाहायला येणार आहे. पहिल्यांदा मनापासून तयार व्हायची इच्छाच नाही होते. ताई, काय ग, कसला विचार चाललाय? अवनी विचारात हरवलेली मंजिरीच्या प्रश्नाने भानावर आली. काही नाही, तू झोप. अगं चांगलं विचारते मी तुला. काय ग, जरा नाराज वाटते आहेस आज? का आठवण येते कोणाची तरी? मंजिरी तिला मस्करी करत म्हणाली तशी ती चिडली. म्हणजे मार खाशील आता माझा? गुपचूप झोप बघू. काही काय बोलत असतेस? आणि कोणाची आठवण येणार आहे ग मला? ग चिडतेस काय? उद्या तुला पाहायला येणार आहेत ना. मला वाटलं त्यांच्याच आठवणीत आहेस की काय. मंजिरी, माझा ना आधीच मूड खराब आहे. उगाच चिड येऊ देऊ नको. अगं पण तू काय एवढी चिडचिड करत आहेस? ताई, आजकाल खूप चिडचिड करत असतेस तू माझ्यावर. ठीक आहे, घे करून चिडचिड. पुन्हा जाशील लग्न करून, मग बघू ना कोणावर चिडचिड करतेस ते. मंजिरी भाऊक होत बोलली तशी अवनी शांत झाली. तिलाही वाईटच वाटलं मंजिरीचं. मग काय ग मंजिरी? बरं सॉरी ना, मलाच कळत नाही माझी का चिडचिड होते. काय हवंय मला काहीच कळेना झालंय. पुन्हा नाही करणार चिडचिड, पण ना ग, मला कसली तरी भीती वाटते ग. त्यातली अस्वस्थता कमी करण्याचा प्रयत्न करत मोठा श्वास घेऊन सुस्कारा सोडत म्हणाली. त्या सम्राटमुळे नाही ना? मी तर ऐकलं त्या क्षितिज साहेबांनी सोडवलं आज तुला. कसले भारी आहेत ग ते, एकदम पिक्चर मधल्या हिरो सारखे. मंजिरी बेडवर आडवी होती. क्षितिजचा विषय काढत बेडवर उठूनच बसली. क्षितिजचं नाव निघालं तसं अवनीच्या हृदयाची धडधड मात्र क्षणभरासाठी वाढलीच. नेमकं ग काय केलं त्यांनी आज? मला पण सांग ना. मला कोणीच काही सांगत नाहीये. शिवा दादाला पण विचारलं, पण तोही नाही बोलला. मंजिरी, मला माहित नाही त्यांनी काय केलंय. जाऊ दे ना तो विषय, मी झोपते. अगं बोल ना, मला ऐकायचं आहे. मंजिरी, फटका खाशील आता. झोप गप, म्हणत अवनी बेडवर आडवी झाली. आधीच त्यांच्या विचारांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत होती ती. पण तसं न होता तिचे विचार तिला वारंवार त्याच्यापर्यंत आणून सोडत होते. आणि ते पाहून आणखीनच हातातून काहीतरी सुटल्याची भावना तिला होत होती. इकडं क्षितिजचं रात्रीचं जेवण झालं आणि आर्यशचंही झालेलं. खूप दिवसांनी आर्यश भेटलेला. मग आज नेहमीसारख्या गप्पा करायला टेरेसवर जायची कल्पना क्षितिजच्या मनात आली. जेवणावरून उठताच तो आर्यश जवळ आला आणि त्याच्या गळ्यात हात घालून म्हणाला, आर्यश, चल ना टेरेसवर जाऊ. मला जरा तुझ्याशी बोलायचंय. हो ठीक आहे ना, चल. मग दोघंही वर जायला निघाले. आणि ते दोघं वर जायला निघताच आर्यशवर लक्ष ठेवायला नेमलेला नोकर सतर्क झाला. अर्थात तो एकटाच कोणाशी बोलायला गेला, फोनवर असो वा कोणा व्यक्तीशी, मग त्याला त्यावर नजर ठेवणं भाग असायचं. आणि त्यांचं बोलणं आक्षेपार्ह असेल
तर मेन व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं हे त्याचं काम होतं. आता ही सर्वांच्या नजरा चुकवत तो दोघांच्या मागोमाग टेरेसवर जायला निघाला. भलं मोठं टेरेस आणि त्यावर खूप साऱ्या कुंड्या, लॉनसारखं आर्टिफिशियल गवत असं खूप छान डेकोरेट केलेलं. एका बाजूला जिम होती. ज्या बाजूला जिम होती ती वरून कव्हर केली होती, पण जिथे लॉन आणि कुंड्या होत्या तिथं ओपन टेरेस होतं. दोघंही वर ओपन टेरेस असलेल्या त्या जागेत आले. आज खूप छान पौर्णिमेचा चंद्र उगवलेला. मस्त चांदण्याचा प्रकाश सगळीकडे पसरलेला. थंड हवा सुटलेली आणि क्षितिजला खूप प्रसन्न वाटून गेलं. हे सगळं तो किती मिस करत होता या जाणीवेने. म्हणजे तिथं त्याहीपेक्षा ओढ लावणारी जवळची व्यक्ती आता त्याला भेटलेली, पण ही जागा त्याची खूप आवडती होती. यार आर्यश, किती दिवसांनी आपण टेरेसवर आलोय असं वाटतंय. खूप मिस करत होतो मी हे सगळं. हो ना ब्रो, मी सुद्धा. आता पहिल्यासारखं काहीच फील वाटत नाहीये रे. आर्यश एकाएकी हताशपणे बोलून गेला. त्याच्या बोलण्यात निराशा होती. अरे तू येत जा ना एकटा टेरेसवर, आणि मी आहेच की, जस्ट अ फोन कॉल अवे. एक फोन कॉल केलास मला, वर येऊन तरी चालेल की. पण तू काय विसरलायस ना मला आता? बिझनेसमन झालायस ना मोठा. क्षितिज त्याला तिरकस पाहत म्हणत होता. अरे असं काही नाहीये ब्रो. दोन्ही हात खिशात घालून आर्यश खाली पाहत म्हणाला. नेहमीसारखा हसत खेळत बोलणारा आर्यश अगदी शांत झालेला. क्षितिजला त्याच्यातला हा बदल चांगलाच जाणवत होता. बरं आर्यश, आता मला सांग, काही टेन्शन आहे का तुला? असा शांत शांत का झालायस? पुन्हा त्याच्या जवळ येत त्याच्या खांद्यावर हात टाकून त्याला जवळ ओढत तो विचारत होता. अरे नाही तर, तसं काहीच नाहीये ब्रो. असं म्हणत आर्यश त्याचा हात बाजूला करत थोडा बाजूला होत त्याला पाठमोरा उभा राहिला. आर्यश, अरे मला बोलू शकतोस तू? कसलं दडपण आहे का तुझ्यावर? खूप स्ट्रेस्ड असल्यासारखा वाटतोयस. टेक इट इझी. मला सांग, तुला कोणी त्रास देतंय का? का बिझनेसचं टेन्शन घेतलंयस? का तुला आतमध्ये काही त्रास देतंय? कसं सांगू ब्रो? मी तुला तेही सांगू शकत नाहीये. पहिलं छान होतं रे, की मी हवा तेव्हा तुझ्याशी येऊन बोलू शकायचो, पण आता अगदी कॅमेऱ्याच्या नजरकैदेत असल्यासारखं जीवन जगतोय. तुझ्याशी बोलायचं म्हटलं तरी एक अपराधीपणाचा भाव येऊ लागलाय. माझ्याजवळ असणारे माझेच लोक अगदी परके झालेत. कसं सांगू की मी कसा बेकार फसलोय? मनात विचारांचं माजलेलं काहूर मनातच दफनायचा प्रयत्न करणारा आर्यश कसा बसा स्वतःला रोखून होता की आताही कोणीतरी त्यांच्यावर वॉच ठेवून असेल. तो नोकरही आजूबाजूला कुठेतरी असेल. आर्यश हे बघ, कधीही स्वतःला एकटा समजू नकोस. आय एम ऑलवेज देअर विथ यू, जस्ट अ कॉल अवे. अगदी 7 समुद्रापार असेल, नाही तर त्या छोट्याशा गावात, पण तुझ्या एका हाकेवर मी तुझ्या समोर हजर असेल. लक्षात ठेव. हो मला माहिती आहे ते ब्रो. माझा तेवढा तुझ्यावर विश्वास आहे रे. मग झालं तर रिलॅक्स हो रे, चिल कर, म्हणत क्षितिजने त्याच्या खांद्यावर थोपटलं. एवढ्यात क्षितिजच्या तीक्ष्ण नजरेतून जिथून वर यायला जिना होता तिथं कसलीशी अस्पष्ट हालचाल टिपली. कोणीतरी अचानक वर आलं होतं किंवा खाली तरी गेलं होतं. अन ओझर त्या नजरेनेही कपड्यांवरून तो कोणी नोकर असावा याची कल्पना त्याला आलेली. काही वेळ दोघं तसेच गप्पा करत होते. आर्यश खाली जायचा प्रयत्न करत होता, पण त्याला क्षितिजने काही खाली जाऊ दिलंच नाही आणि जाणीवपूर्वक त्याच्यासोबत काही ना काहीतरी गप्पा करत राहिला. जणू काही झालंच नाहीये असं भासवत होता तो, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर वॉच ठेवतोय तो पुन्हा नजरेस पडेल आणि तो कोण आहे हे एकदाच लक्षात येईल. अन झालंही तसंच. ती व्यक्ती तिथेच आडोशाला लपून त्यांना लपून छपून पाहत होती. त्यांच्यात काय बोलणं चाललंय हे ऐकण्याचा प्रयत्न करत होती. हे मात्र क्षितिजच्या लक्षात आलेलं, अन तो कोण आहे हे सुद्धा.
जेव्हा त्याचं हे काम झालं तेव्हाच क्षितिज आर्यशला म्हणाला, बरं चल जाऊया आता खाली. हो चल, तुझं झालं असेल बोलून तर. आता कुठं थोडं नॉर्मली बोललेला आर्यश. मग मात्र दोघंही आपापल्या रूममध्ये निघून आले आणि ती आकृतीही त्यांच्या आधीच तिथून खाली निघून गेली असावी. क्षितिज त्याच्या बेडरूममध्ये आला आणि इकडून तिकडे फिरू लागला. त्याला जाम कसलीशी शंका येत होती, काहीतरी गडबड असल्याची. आपल्या घरात जणू कोणाचा तरी अप्रत्यक्षरित्या शिरकाव झालाय याची जाणीव त्याला होत होती. आणि तो नोकर सारखा डोळ्यासमोर नाचत होता. त्याला जाऊन जाब विचारायचा होता, पण आता सर्वांसमोरच. उद्या डॅड आल्यावरच ते काम करणार होता. खरं तर डोक्यात हे सारं विचारचक्र चालू होतं आणि त्यामुळे चक्क अवनीच्या विचारांपासून तो कोसो दूर झाला होता. आज झोपही अशी काही डोळ्यांवर आलीच नव्हती. हेच मनातील प्रश्न त्याला अस्वस्थ करू लागलेला की तो नोकर असा चोरासारखा काय ऐकत होता आणि का. इकडे विल्यम त्याच्या फॅमिलीला भेटायला गेला होता आणि तो आता उद्या रात्रीच परतणार होता, जेव्हा ते गावी जायला निघणार होते. उद्या सकाळी डॅड चेन्नईवरून येणार होते. ते आले की सर्वांसमोर त्या नोकराला पकडायचं आणि त्याला बोलतं करायचं हे त्याचं ठरलेलं. बस आता उद्या सकाळ होण्याची वाट तो पाहत होता. त्यामध्येच कधीतरी त्याची झोप लागून गेली असावी. पहाटेच्या फ्लाईटने कार्तिक पुण्यात पोहोचला. सकाळी क्षितिजला जाग आली ती अलार्मने. नेहमीप्रमाणे वर्कआउट करून आणि आंघोळ करून तो खाली आला. पाहतो तर डॅड, ग्रॅनी, ग्रँडपा आधीच डायनिंग टेबलवर हजर होते. एवढ्यात आर्यशही तयार होऊन टेबलवर आला. यशवंत, नाश्ता घेऊन ये आणि सर्व करायला घे बघू सगळ्यांना, म्हणत मॉम ही डायनिंग टेबलवर जॉईन झाली. हे गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग डॅड. हाऊ वॉज जर्नी डॅड? क्षितिजने विचारलं. या, इट वॉज फॅब्युलस. पण काय म्हणते वाजेगाव क्षितिज? इज एव्हरीथिंग ऑल राईट देअर? येस डॅड, ऑफकोर्स मी जिथं आहे तिथं काम तर कसं परफेक्ट व्हायलाच हवं. ते मला माहिती आहे म्हणूनच मी तुला तिकडं पाठवलंय. असो, मला निराश करणार नाहीयेस. आय लाईक इट. बट डॅड, मला इथं काहीतरी गडबड वाटते. त्याचं काय? क्षितिज एकदम अनपेक्षितपणे म्हणाला. तसा आर्यशच्या चेहऱ्यावर ही घाबरट भाव आले आणि कार्तिक आणि जान्हवी ही आश्चर्यचकित होऊन क्षितिजकडे पाहत म्हणाली. म्हणजे? कार्तिक आणि जान्हवी दोघंही म्हणाले. काय म्हणायचंय ब्रो तुला? आर्यशही चेहऱ्यावर टेन्शन घेत म्हणाला. हो ना क्षितिज बेटा, असं का वाटतंय रे तुला? आजोबा गंभीर होत म्हणाले. सांगतो मॉम, भूक लागलीये, आधी नाश्ता तर सर्व कर. काय रे क्षितिज, मजाक करत आहेस ना? नाही, याची सवय नाही जाणार. यशवंत, तू आपला नाश्ता वाढ बाबा. ग्रॅनी म्हणाली तसा तो हसला आणि बाकीच्या सगळ्यांनीच डोक्यावर हात मारून घेतला. यशवंतने नाश्ता सर्व केला आणि सगळेच नाश्ता करू लागले. काही न काही गप्पा होत होत्या आणि आजूबाजूला कालचा तो नोकर साफसफाई करत त्यांचे होणारं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता. क्षितिजला त्याच्याकडे न पाहताही त्यांची संशयास्पद हालचाल नजरेत भरत होती. नाश्ता झाला तसं त्याने अचानक त्यालाच हाक मारली. ए यू, तू, हा तूच, इकडे ये. तो आता काही अंतरावर साफसफाई करत होता. त्याला आवाज देत क्षितिज म्हणाला. कोण? मी? त्याने घाबरून पुन्हा विचारलं. हो तूच, म्हणत क्षितिजने त्याला आवाज दिला आणि तो जरा दबकतच त्याच्या पुढं येऊन उभा राहिला. आजचा पार्ट इथंच संपलाय. बघूया क्षितिज त्याला काय प्रश्न विचारतो आणि तो कबूल होतोय का. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अनकंडिशनल लव्ह, प्रेमाची नवी सुरुवात. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.